ओके, तर ह्या प्रॉब्लेममध्ये सुद्धा तसाच प्रॉब्लेम आहे. इथं दोन मटेरियल म्हणजे बेसिक मटेरियल आणि अदर मटेरियल, म्हणजे मटेरियल 1 आणि मटेरियल 2 असे आपल्या दोन आपल्या पॉईंट इथे मेन्शन करायला लागतील बघा अशा पद्धतीने. मटेरियल 1, ओके, मी तुम्हाला सांगितलेलं की नॉर्मली तुम्हाला एकच मटेरियल दिसेल, मटेरियल, लेबर आणि ओव्हरहेड हे 3 कंपोनंट असतील तुमच्या याच्यामध्ये. पण ह्या प्रॉब्लेममध्ये तुम्ही मटेरियल 1 आणि मटेरियल 2 असे दोन तुम्हाला मटेरियल मेन्शन करावे लागतील. तर ते का मटेरियल मेन्शन करायला लागतील बघा इथे. प्रॉब्लेम रीड करूया आपण. ओपनिंग WIP 4000 युनिट्स मेन्शन केले आहेत. ओके, अलॉंग विथ रीडिंग द प्रॉब्लेम वी विल प्रिपेअर द वर्किंग. ओके, वर्किंग ओपनिंग WIP आपल्याला किती मेन्शन केले आहेत? 4000 युनिट्स. ओके, म्हणून युनिट्समध्ये मेन्शन करतो 4000 युनिट्स. ओके, आता डिग्री ऑफ कम्प्लिशन इथे मेन्शन केलेलं आहे. ओके, 100, 60, 60. ओके, आणि त्याची आपल्याला कॉस्टसुद्धा आपल्याला सेपरेट दिली आहे. मटेरियलची कॉस्ट, लेबर कॉस्ट आणि ओव्हरहेड कॉस्ट. ओके, नेक्स्ट आपल्याला रिसिव्ह ड्युरिंग द मंथ ऑफ एप्रिल फ्रॉम प्रोसेस पी, म्हणजे लास्ट प्रोसेस आपला होता प्रोसेस पी, त्यामधून आपल्या 40,000 युनिट्स रिसिव्ह झालेली आहे आणि त्याची आपल्याला कॉस्ट इथे प्रोव्हाइड केलेली आहे 1,71,000. ओके, आणि तुम्ही बघाल तर इथे अजून एक सेपरेट आपल्याला कॉस्ट दिलेली आहे मटेरियलची 79,000. म्हणजे इथे आपले दोन मटेरियल आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहे, हे बेसिक मटेरियल आणि हे सेपरेट आपल्याला एक ॲडिशनल मटेरियल. म्हणजे दोन आपले इथे मटेरियल आहेत करंट प्रोसेसमध्ये. त्यामुळे आपण इथे मटेरियल 1 आणि मटेरियल 2 आपण प्रिपेअर करणार आहोत इथे. ओके, इथे आपण मटेरियल 1 आणि मटेरियल 2 आपण का प्रिपेअर करणार आहोत? तर बघा इथे आपलं हे सुद्धा मटेरियल आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे आणि हे सुद्धा मटेरियल आपल्याला प्रोव्हाइड केलं, दोन मटेरियल प्रोव्हाइड केलेत. तुम्ही कधी प्रॉब्लेम बघितलं तुम्हाला समजेल बघा. हा लास्ट प्रॉब्लेम आहे आपला. लास्ट प्रॉब्लेममध्ये बघा, इनपुट जरी तुमचं 18,500 युनिट्स असेल तरीसुद्धा तुम्हाला मटेरियल 52,000 एकच दिलेलं होतं आणि दुसरं लेबर आणि ओव्हरहेड असे तुम्हाला डायरेक्ट दिले होतं. म्हणजे मटेरियल इथे एकच होतं, दोन मटेरियल नव्हते. ओके, पण तुम्ही करंट प्रॉब्लेममध्ये कधी बघितलं तर तुम्हाला समजेल का मटेरियल ही 1,71,000 सुद्धा प्रोव्हाइड केलेलं आहे. इथे एक मटेरियल दिलेलं आहे, म्हणजे मटेरियल म्हणून मेन्शन नाही केलेलं आहे. रिसिव्ह ड्युरिंग द मंथ आणि त्याची कॉस्ट आपल्याला प्रोव्हाइड केली आहे 1,71,000. ओके, तुम्ही या तिघांची कधी टोटल कधी करून बघितली तर ती 1,71,000 होत नाही आहे. ओके, तर ती टोटल वेगळी आहे आणि हे जे ॲडिशनल मटेरियल आहे हे बेसिक मटेरियल आपल्याला प्रोव्हाइड केलं आहे करंट प्रोसेसमध्ये. ओके, आणि हे अजून एक मटेरियल आहे, म्हणजे दोन मटेरियल तुमच्या प्रोसेसमध्ये इंट्रोड्यूस केलेले आहेत. पण तरीसुद्धा तुम्ही हा जो प्रॉब्लेम आहे ना तो नॉर्मल वेने तुम्ही सॉल्व करू शकत होता मटेरियल 1 मटेरियल 2 न मेन्शन करता सुद्धा. त्याच्यासाठी एक कारण आहे, कधी समजा हे मटेरियलच्या कधी ओपनिंगमध्ये कधी 100% कधी मेन्शन केलं असेल ना, मटेरियल कधी ओपनिंगमध्ये कधी 100% कधी मेन्शन केलं असेल ना, तर तुम्हाला मटेरियल 1 मटेरियल 2 असं मेन्शन करून सॉल्व करण्याची एवढं कंपल्शन नाही आहे. तुम्ही एक सिंगल मटेरियल यूज करून सुद्धा तुम्ही सेम प्रॉब्लेम सॉल्व करू शकत होता, जसा तुम्ही पूर्वी प्रॉब्लेम सॉल्व करताय तसाच. मटेरियल 1 मटेरियल 2 न सॉल्व करता. त्याचा मी तुम्हाला एक्सप्लेनेशन दाखवीन का ते आपण ते दोन्ही प्रकारे सॉल्व करून मी तुम्हाला दाखवीन आणि त्याचं तुम्हाला एक्सप्लेनेशनसुद्धा सांगेन का तुम्ही असं सॉल्व करू शकता. फक्त एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, कधी ओपनिंग मटेरियल कधी 100%पेक्षा कधी कमी कधी यूज केलेला असेल, ओपनिंग मटेरियल जे प्रोव्हाइड केलेलं आहे, ओपनिंग जे WIP प्रोव्हाइड केलेलं आहे, त्या ओपनिंग WIPमध्ये इथे 100%च्या जागी कधी 60%, 70%, 80% कधी मेन्शन केलेलं असेल, म्हणजे लेस दॅन 100% कधी ओपनिंग मटेरियल कधी यूज झालेलं असेल ओपनिंग स्टॉकमधला मटेरियल, तर आपल्याला कंपल्सरी मटेरियल 1 आणि मटेरियल 2 प्रिपेअर करायचं आहे. कारण त्याच्यामध्ये दोन्हीमध्ये डिफरन्स येणार आहे. मटेरियल 1 आणि मटेरियल 2 या दोघांमध्ये आपल्याला डिफरन्स दिसणार आहे. ओके, इथे दोन मटेरियल आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत आणि इथे ओपनिंग स्टॉक आपल्याला 100% प्रोव्हाइड केलेला आहे मटेरियलचा. तर त्या सिच्युएशन मटेरियल 1 आणि मटेरियल 2 नाही प्रिपेअर करता सुद्धा तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व करू शकता, प्रिपेअर करून सुद्धा सॉल्व करू शकता. कदाचित हा प्रॉब्लेम ॲक्च्युली तुम्हाला काही बुकमध्ये दिसेल, म्हणजे तुम्ही कधी बुकमध्ये कधी प्रॉब्लेम बघितला तर कदाचित तुम्हाला हे मटेरियल 1 मटेरियल 2 न सॉल्व करता तुम्हाला नॉर्मल वेनुसार सुद्धा सॉल्व केलेलं दिसेल अशा पद्धतीचे प्रॉब्लेम, आणि काही वेळेस मटेरियल 1 आणि मटेरियल 2 करून सुद्धा सॉल्व केलेले दिसतील. ओके, तर दोन्ही पद्धतीने कसं सॉल्व करायचं ते तुम्हाला सांगणार आहे मी या लेक्चरला. ओके, पण तुम्हाला एक गोष्ट सांगितली ती एक लक्षात ठेवा, कधी हे जे मटेरियल आपल्याला 100% मेन्शन केलेले आहेत तिथे कधी 60%, 70%, 80% असं जेव्हा मेन्शन केलेलं असेल तेव्हा आपल्याला कंपल्सरीली मटेरियल 1 आणि मटेरियल 2 असे दोन कॉलम आपल्याला प्रिपेअर करणं गरजेचं आहे. ओके, तर आता आपल्याला ओपनिंग आपण मेन्शन केलं 4,000 युनिट्स. नेक्स्ट आपल्याला रिसिव्ड फ्रॉम प्रोसेस किती 40,000 युनिट्स आहेत, वर्किंगमध्ये मेन्शन करून घेऊया 40,000 युनिट इंट्रोड्यूस. ओके, 40,000 युनिट्स. नेक्स्ट एक्सपेन्सेस ड्युरिंग द मंथ आपलं हे मटेरियल लेबर ओव्हरहेड आपल्या एक्सपेन्सेस प्रोव्हाइड केलेले. नेक्स्ट क्लोजिंग WIP आपल्याला मेन्शन केलं आहे 3,000 युनिट्स. क्लोजिंग मेन्शन करतो मी 3,000 युनिट्स वर्किंगमध्ये. ओके, नेक्स्ट त्याचा डिग्री ऑफ कम्प्लिशन आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला
हे स्क्रॅपचे दिलेले आहेत. इथे ॲक्च्युली प्रॉब्लेममध्ये त्यांनी मेन्शन केलेलं नाही, पण हे स्क्रॅपचे डिग्री ऑफ कम्प्लिशन आपल्याला प्रोव्हाइड केले 100%, 80% आणि 80%. ओके, हे स्क्रॅपचे प्रोव्हाइड केलं. तर इथे त्यांनी मेन्शन करायचं राहिले डिग्री ऑफ कम्प्लिशन ऑफ स्क्रॅप. ओके, तर 100 आणि 80 आणि 80 आहेत. ओके, आणि डिग्री ऑफ कम्प्लिशन ऑफ क्लोजिंग WIP आहेत 100, 50 आणि 50. ओके, मेन्शन करायचं राहिलेलं आहे, पण तुम्ही लक्षात घ्या इथे इथे एक मेन्शन करायचं राहिलं डिग्री ऑफ कम्प्लिशन ऑफ स्क्रॅप. ओके, 100 आणि 80 आणि 80 आहे. ओके, नेक्स्ट नॉर्मल लॉस आपल्याला प्रोव्हाइड केलेला 5% ऑफ करंट इनपुट. बघा इथे सुद्धा मेन्शन करताना त्याने मेन्शन केलं करंट इनपुट, म्हणजे आपल्याला ओपनिंग जो बॅलन्स आहे तो आपल्याला कन्सिडर करायचा नाही. आपल्याला फक्त करंट इनपुटवरती आपल्याला नॉर्मल लॉस आपल्याला फाइंड आउट करायचा. करंट इनपुट किती आहेत आपल्या करंट प्रॉब्लेममध्ये 40,000 युनिट्स. तेव्हा आपला नॉर्मल लॉस आपल्याला फाइंड आउट किती होणार आहे 5% ऑन 40,000 म्हणजे येणार आहे 2,000. ओके, म्हणून नॉर्मल लॉस मेन्शन करा 2,000 युनिट्स. ओके, त्यामुळे प्रॉब्लेममध्ये ही इन्फॉर्मेशन काय प्रोव्हाइड केली ती खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे नॉर्मल लॉस फक्त 5% दिले असते आणि हे पुढे कधी प्रोव्हाइड नसतं केलं तर आपण काय केलं असतं 4,000 प्लस 40,000 मायनस क्लोजिंग असतील ते मायनस केले असते, त्याच्यावरती आपण 5% आपण फाइंड आउट केले असते. ओके, आपण कारण आपल्याला नॉर्मल लॉस आपला फॉर्म्युला माहिती आहे, आपल्याला हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा नॉर्मल लॉस कॅल्क्युलेट करताना. ओपनिंग स्टॉक प्लस युनिट इंट्रोड्यूस मायनस क्लोजिंग स्टॉक. ओके, पण आत्ताच्या प्रॉब्लेममध्ये त्यांनी काय सांगितलेलं आपल्याला की 5% ऑन करंट इनपुट सांगितलेलं आहे. 5% ऑफ करंट इनपुट, त्यामुळे करंट इनपुट आपलं किती आहे फक्त 40,000 आहे. त्यामुळे 40,000 वरती आपण 2,000 आपण कन्सिडर केलेलं आहे. ओके ओके, पुढे बघूया स्पॉइल्ड गुड्स रिअलाइज ₹1.5 ईच ऑन सेल. ओके, म्हणजे हे स्क्रॅप व्हॅल्यूज आपला रेट आपल्याला प्रोव्हाइड केलेलं 1.5 ईच, म्हणजे आपलं जे 2,000 जे आपलं आउटपुट जे फाइंड आउट नॉर्मल लॉस जो फाइंड आउट झालेला आहे इंटू 1.5 म्हणजे 3,000 रुपीज आपला नॉर्मल लॉस होईल. ओके, 3,000 रुपीज आपला नॉर्मल लॉस आपला फाइंड आउट होईल अमाऊंटमध्ये. ओके, नेक्स्ट दिलेलं कम्प्लिटेड युनिट्स आर ट्रान्सफर टू द वेअरहाऊस, म्हणजे फायनली आपल्याला वेअरहाऊसला आपल्याला ट्रान्सफर करायचं आहे. म्हणजे नेक्स्ट प्रोसेस आपली वेअरहाऊसला आपण नेक्स्ट प्रोसेस नाही आहे, फायनल प्रोसेस आहे, आपण वेअरहाऊसला ते गुड्स आपण ट्रान्सफर करणार आहोत. आणि आपल्याला 4 स्टेटमेंट आपल्याला प्रिपेअर करायला सांगितले. 4 म्हणजे जे आपले नॉर्मली जे 4 प्रिपेअर करतो ते 4 प्लस आपल्याला अदर अकाउंट सांगितले, तर अदर अकाउंटमध्ये ॲबनॉर्मल लॉस, ॲबनॉर्मल गेन, नॉर्मल लॉस अकाउंट आपण प्रिपेअर करू शकतो. ओके, तर आता स्टार्ट करतो आहे. इथे 2 मटेरियल आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत, त्यामुळे मी जे स्टेटमेंट जे प्रिपेअर केलेलं आहे त्या स्टेटमेंटमध्ये मटेरियल 1 मटेरियल 2 प्रिपेअर केलं. ओके, अजून एक आपली गोष्ट आपली फाइंड आउट करायची राहिली. ॲक्च्युली आपल्याला प्रॉब्लेममध्ये त्यांनी युनिट किती ट्रान्सफर केले ते आपल्याला दिलेलं नाही आहेत. ओके, हे बघा इथे आपल्याला प्रोव्हाइड केले युनिट स्क्रॅप, ते रॉंगली ॲक्च्युली इथे राहिलेले आहेत. ओके, हे जे नेक्स्ट लाईनला पाहिजे होते युनिट स्क्रॅप, आणि युनिट स्क्रॅपचा डिग्री ऑफ कम्प्लिशन इथे खाली दिलेलं आहे. युनिट स्क्रॅप आपल्याला प्रोव्हाइड केलं 4,000 युनिट्स, पण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे की युनिट स्क्रॅप आपल्याला कुठेही कन्सिडर करायचे नाही आहेत, म्हणजे वर्किंगमध्ये सुद्धा मेन्शन करताना. पण आपल्याला नॉर्मल लॉस आपल्याला दिलं आहे 5%, टोटल युनिट स्क्रॅप झाले 4,000, म्हणजे रिमेनिंग युनिट्स आपले ॲबनॉर्मल गेन असेल किंवा ॲबनॉर्मल लॉस असेल. तर आपले जे नॉर्मल लॉस किती आपल्याला फाइंड आउट झालेलं आहे 2,000 युनिट झालेलं आहे, आणि टोटल युनिट स्क्रॅप किती झाले आहेत 4,000 युनिट्स, म्हणजे ॲबनॉर्मल लॉस आहे इथे किती युनिट्स येतील ॲबनॉर्मल लॉस 4,000 मायनस 2,000, म्हणजे 2,000 युनिट्स काय असणार आहेत आपले ॲबनॉर्मल लॉस असणार आहे, आपला गेन नसणार आहे ह्या करंट प्रॉब्लेममध्ये. ओके, आणि प्रॉब्लेममध्ये तुम्ही बघितलं तर पूर्ण प्रॉब्लेममध्ये कुठेही आपल्याला आउटपुट ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस दिलेलं नाही आहे किंवा आउटपुट ट्रान्सफर टू वेअरहाऊस आपल्याला प्रोव्हाइड केलेलं नाही आहे. त्यांनी फक्त इथे इन्फॉर्मेशन अशी दिलेली आहे कम्प्लिटेड युनिट्स आर ट्रान्सफर टू द वेअरहाऊस, ही इन्फॉर्मेशन आपल्याला त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे. तर आता कम्प्लिटेड युनिट किती आहेत, आता आपली बॅलन्सिंग अमाऊंट फाइंड आउट करायची. इथे आपला बॅलन्सिंग अमाऊंट आपल्याला फाइंड आउट होणार आहे की कम्प्लिटेड युनिट किती आहेत. ओके, इथे 44,000 आलेले टोटल, इथे 7,000 आलेलं आहे टोटल, म्हणजे 44,000 मायनस 7,000 आपली ते आउटपुट ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस असणार आहे मायनस 7,000, म्हणजे 37,000 आपल्या आउटपुट ट्रान्सफर टू आपल्या नेक्स्ट प्रोसेस असणार आहे. किती असणार आहे 37,000 आउटपुट ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस. ओके, वर्किंगमध्ये कोणाला काय कन्फ्युजन आहे. ओके, 44,000 आपले टोटल आपले युनिट्स आहेत इनपुट. ओके, तर आता इनपुट आता मी मेन फर्स्ट आपला प्रॉब्लेम आपण मेन्शन करून फिफो मेथडने आपल्याला सॉल्व्ह करायचा प्रॉब्लेम. ओके, आपल्याला स्टार्टिंग आहे ओपनिंग WIP, आपल्याला किती युनिट्स दिले आहेत ओपनिंग WIP आपल्या प्रॉब्लेममध्ये पण दिलेलं 4,000 युनिट्स, आपण वर्किंगमध्ये सुद्धा मेन्शन केलं 4,000 युनिट्स, आणि आपण फिफो मेथड आपण सॉल्व्ह करतो आहे, त्यामुळे आपल्याला आउटपुटमध्ये सुद्धा सेम युनिट आपल्याला मेन्शन करायचे आहेत 4,000 युनिट्स. ओके, आउटपुटमध्ये आपण सेम युनिट मेन्शन करणार 4,000 युनिट्स. आणि अजून एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे मटेरियल 1 जे आहे ना ते बेसिक मटेरियल आहे, ते प्रत्येक वेळेस आपल्याला 100% यूज झाल्या म्हणून मेन्शन करायचं आहे. हे ॲझम्पशन आहे, जसं इथे ॲझम्पशन आपण मेन्शन केले होते ना, हे ॲझम्पशन की नॉर्मल लॉस आपल्याला 0% कन्सिडर करायचं आहे, ॲबनॉर्मल लॉस आपल्याला प्रॉब्लेममध्ये प्रोव्हाइड केलेलं असेल स्क्रॅप व्हॅल्यूचे पर्सेंटेज, नॉर्मल गेन आपल्याला कंपल्सरीली 100% आपल्याला कन्सिडर करायचे आहेत, ॲझ्युम करायचे आहेत, क्लोजिंग WIP आपल्याला प्रॉब्लेममध्ये प्रोव्हाइड केलेलं असेल. ओके, आणि फिनिश गुड्स आपल्याला कंपल्सरीली 100% आपल्याला कन्सिडर करायचे आहेत.
डिग्री ऑफ कम्प्लिशन. तर सेम सिच्युएशन अजून एक ॲझम्पशन लक्षात घ्या की बेसिक मटेरियल असेल म्हणजे मटेरियल 1 आपल्याला प्रत्येक वेळेस 100% आपल्याला कन्सिडर करायचं आहे. म्हणजे आपलं डिग्री ऑफ कम्प्लिशन आपलं 100% असणार आहे मटेरियल 1साठी. ओके, त्याचे पर्सेंटेज तुम्हाला प्रॉब्लेममध्ये कुठेही देणार नाही आहे. ओके, ह्या ज्या काही बेसिक कन्सेप्ट आहे ना, हे मी तुम्हाला जे सांगितलं ना ते थोडंसं लक्षात ठेवा. बेसिक मटेरियल म्हणजे तुम्ही प्रॉब्लेममध्ये जे मटेरियल 1 जे मेन्शन करताय ना ते तुम्हाला कंपल्सरीली 100%च ॲज्युम करायचे. तुम्हाला प्रॉब्लेममध्ये कुठेही प्रोव्हाइड केलेलं नाही आहे काय. 1,71,000 हे जे बेसिक मटेरियल आहे ते बेसिक मटेरियल किती डिग्री ऑफ कम्प्लिशन आहे ते तुम्हाला कुठेही प्रोव्हाइड केलेलं नाही आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जे बेसिक मटेरियल असेल जे मटेरियल 1 म्हणून जे आपण मेन्शन करणार आहोत ना ते आपल्याला प्रत्येक वेळेस आपल्याला 100% आहे असंच आपलं ॲझम्पशन असणार आहे. ओके, आता आपण स्टार्ट करूया आपण प्रॉब्लेमला. ओपनिंग WIP मेन्शन केलं. आता बघा ओपनिंग WIPचे डिग्री ऑफ कम्प्लिशन आपल्या इथे दिले 100%, 60%, 60%. आणि अजून एक हे मटेरियल 2 असणार आहे. मटेरियल 1ची किती असणार आहे 100%. ओके, अजून एक ॲझम्पशन आपण ॲड केलं की बेसिक मटेरियल म्हणजे जे आपण मटेरियल 1 जे मेन्शन केलेलं आहे ना, मटेरियल 1 जे आपण मेन्शन केलं आहे ते आपल्याला प्रत्येक वेळेस आपल्याला किती कन्सिडर करायचं आहे 100% ते कन्सिडर करायचं आहे. मग आता आपण ओपनिंग मेन्शन करतो ओपनिंग WIP मेन्शन करता मटेरियल किती मेन्शन करायला लागेल इथे आपल्याला 100% म्हणजे इथे मेन्शन करताना किती मेन्शन करायला लागेल 0. कारण की आपण ओपनिंग WIP मेन्शन करताना काय करतो जेवढे पर्सेंटेज दिले असेल ते आपण 100मधून मायनस करतो आणि रिमेनिंग पर्सेंटेज आपण इथे मेन्शन करतो. ओके, त्यामुळे हे सुद्धा सेकंडसुद्धा आपले 0च मेन्शन होतील कारण मटेरियल आपले किती पर्सेंट कंप्लीट झालेले आहेत इथे 100% कंप्लीट झालेले आहेत. ओके, बेसिक मटेरियल 100 आपला ॲझम्पशन आहे 100% प्रत्येक वेळेस कंप्लीट असतात. 100 - 100 इज इक्वल टू 0. सेकंड मटेरियलसुद्धा 100 - 100 इज इक्वल टू 0. लेबर 100 - 60 इज इक्वल टू 40. ओके, आपल्याला लेबर आपले किती पर्सेंट मेन्शन होतील 40% मेन्शन होतील आणि ओव्हरहेडसुद्धा आपले 40%च मेन्शन होतील कारण ते 60% कंप्लीट आहेत. मग 4,000च्या 40% 4,000 इंटू 40 डिवाइड बाय 100 किती येतात 1,600. म्हणजे इथे सुद्धा किती येतील आपले 1,600. ओके, ओपनिंग WIP. ओके, हे 100% आहेत म्हणून 0. 2 सुद्धा 100% आहेत म्हणून 0. लेबर 60% आहेत ते आपण 40% मेन्शन केले. हे 60% आहेत म्हणून 40% मेन्शन केले. ओके, नेक्स्ट आता युनिट इंट्रोड्यूस अँड फिनिश. युनिट इंट्रोड्यूस आपले किती आहेत करंट प्रोसेसमध्ये 40,000 आपल्याला दिलेले तिथे 40,000 इंट्रोड्यूस केलेले आहेत. ओके, 40,000 आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत आणि त्यातल्या आता कंप्लिटेड किती आपण ओपनिंग आपण ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस आपण किती मेन्शन केले 37,000. आपण वर्किंगमध्ये ते आपण फाइंड आउट केले. ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस किती आहेत आपले इथे आपण मेन्शन केले 37,000. ओके, पण हे 37,000 आपल्याला डायरेक्टली इथे मेन्शन करायचे नाही आहेत कारण आपण कुठली मेथड आपण फॉलो करतो आहे आपण इथे फॉलो करतो आहे FIFO मेथड आपण फॉलो करतो आहे. FIFO मेथडमध्ये आपल्याला जेवढे आपण नेक्स्ट प्रोसेसला ट्रान्सफर करणार आहोत त्यामधून आपल्याला ओपनिंग मायनस करायचं आणि रिमेनिंग आपण आउटपुट शो करायचं इथे फिनिश म्हणून शो करायचे आहेत. कारण की आपलं ॲझम्पशन काय जे ओपनिंग WIP होता तो आपल्याला ॲज इट इज आपला नेक्स्ट प्रोसेसला आपण फर्स्ट आपण ट्रान्सफर करणार आहोत कारण आपण FIFO मेथड आपण फॉलो करतो आहे म्हणून. ओके, त्यामुळे आपल्याला इथे किती मेन्शन करायला लागेल 37,000 - 4,000 इज इक्वल टू आन्सर तुम्हाला फाइंड आउट होईल. म्हणजे तुम्हाला आता नेक्स्ट प्रोसेसला तुम्ही किती ट्रान्सफर करणार आहात तर 33,000 तुम्ही युनिट ट्रान्सफर करणार आहात. म्हणजे टोटल 37,000 आहेत. ओके, 33 + 4,000. ओके, टोटल 37,000 ट्रान्सफर करणार आहात. पण त्याच्यामध्ये आपण बायफर्केशन केलं ओपनिंग अँड फिनिश्ड दोन आपण त्याचं बायफर्केशन केलं. आणि तुम्हाला आपल्याला ऑलरेडी ॲझम्पशन एक माहिती आहे जे आउटपुट आहे त्याला आपल्याला किती पर्सेंट आपल्याला मेन्शन करायचं आहे प्रत्येक वेळेस 100%च मेन्शन करायचं आहे. म्हणून मटेरियल 1ला पण 100 मटेरियल 2 100 लेबर 100 आणि ओव्हरहेडसुद्धा 100 आणि 100% असल्यामुळे तुम्हाला प्रत्येक वेळेस इथे किती मेन्शन होतील 33,000. 33,000च्या 100% 33,000. ओके, म्हणून मटेरियल 1 मटेरियल 2 लेबर अँड ओव्हरहेड सर्वांना 33,000 मेन्शन होतील. ओके, नेक्स्ट नॉर्मल लॉस किती आहे 2,000 आहे. नॉर्मल लॉस मेन्शन करा 2,000. ओके, आणि एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे नॉर्मल लॉस आपल्याला आपलं ॲझम्पशन काय 0% आपल्याला मेन्शन करायचे नॉर्मल लॉस कारण ते लॉस युनिट आहेत नॉर्मली लॉस होत आहेत त्यामुळे ते आपल्याला बघा इथे आपण मेन्शन केले 0 कन्सिडर करायचे म्हणून आपण पुढे आपण सर्व इथे ठिकाणी 0 मेन्शन केले. ओके, आता मटेरियल 1 मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली मटेरियल 1ला सर्व 100% पण नॉर्मल लॉस आपला ऑलरेडी आपला ॲझम्पशन आहे की नॉर्मल लॉस आपल्याला 0%च कन्सिडर करायचे त्यामुळे आपल्याला मटेरियल 1ला सुद्धा ते 0%च मेन्शन होतील. ओके, नेक्स्ट ॲबनॉर्मल गेन नाही आहे प्रॉब्लेममध्ये. आता करंट प्रॉब्लेममध्ये आहे लॉस आहे. ॲबनॉर्मल लॉस किती आपला 2,000 आहे लॉस म्हणून लॉस मेन्शन करा 2,000 आणि त्याचे आपल्याला स्क्रॅप व्हॅल्यूचे आपला पर्सेंटेज आपल्या प्रॉब्लेममध्ये प्रोव्हाइड केले आहेत. किती आहे स्क्रॅपचे पर्सेंटेज इथे आपल्याला प्रोव्हाइड केले आहेत 100% 80% आणि 80%. ओके, आणि मटेरियल बेसिक मटेरियल आपल्याला किती कन्सिडर करायचे 100%च कन्सिडर करायचे
मटेरियल 2ला आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेले आहेत 100%, लेबर आपल्या प्रॉब्लेममध्ये प्रोव्हाइड केले आहेत 80% आणि ओव्हरहेडसुद्धा आपल्या प्रॉब्लेममध्ये प्रोव्हाइड केले आहेत 80%. ओके, 100, 80 आणि 80. ओके, मग त्यामुळे त्याच्यानुसार पर्सेंटेज फाइंड आउट करा. 2000चे 100%, 2000, 2000चे 100%, 2000. ओके, 2000चे 80%, 1600 येतील वाटते. 2000 इंटू 80 डिवाइड बाय 100. ओके, 1600. इथे सुद्धा किती येतील? 1600. ओके, नेक्स्ट आता फाइंड आउट करा. क्लोजिंग WIP मेन्शन करायला लागेल. क्लोजिंग WIP आपण वर्किंगमध्ये ऑलरेडी आपण फाइंड आउट केलं नाही, ऑलरेडी आपल्या प्रॉब्लेममध्ये सुद्धा दिलेला होता. 3000 आहेत. सेम आपल्याला इथे मेन्शन करायचे 3000. प्रॉब्लेममध्ये सुद्धा त्यांनी आपल्याला प्रोव्हाइड केलेले होते क्लोजिंग WIP 3000 युनिट्स. ओके, आणि त्याची डिग्री ऑफ कंप्लीशन आपल्याला प्रोव्हाइड केले 100%, 50% अँड 50%. ओके, बेसिक 100%च असणार आहे ऑलवेज. ओके, मटेरियल 2 100% आहे, लेबर 50% आहे आणि ओव्हरहेड 50% आहे. 3000च्या 100%, 3000च्या 100%, 3000च्या 50% अँड 3000च्या 50%. ओके, आपलं स्टेटमेंट आपलं स्टेटमेंट कंप्लीट झालेलं आहे. बघा, आता मी तुम्हाला काय सांगितलेलं की मटेरियल 1 आणि 2 तुम्ही सेपरेट नाही प्रिपेअर केले असते तरीसुद्धा चालले असते. तर त्याचं इथे उदाहरण तुम्हाला एक आन्सर फाइंड आउट होतं आहे. कारण तुम्ही जरी सेपरेट प्रिपेअर केले तरीसुद्धा तुमचे इक्विव्हॅलंट युनिट्स आहेत ते दोन्ही सेम आहेत. कधी इक्विव्हॅलंट युनिट कधी डिफरंट आले असते ना, तर तुम्हाला ते सेपरेट प्रिपेअर करणं कंपल्सरी होतं. आता तुम्ही हा जरी प्रिपेअर नसतं जरी केलं ना, तरीसुद्धा तुम्हाला 38,000च त्याचे इक्विव्हॅलंट युनिट फाइंड आउट झाले असते, 1चे सुद्धा आणि 2चे सुद्धा. त्यामुळे इथे हे जे सेपरेट प्रिपेअर करणं कंपल्सरी नव्हतं. तुम्ही एक जरी प्रिपेअर केला असता, फक्त मटेरियल मेन्शन केलं असतं ना, तरीसुद्धा 38,000च इक्विव्हॅलंट युनिट्स आले असते. ओके, त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की दोन्ही सेपरेट प्रिपेअर करणं इथे कंपल्सरी नव्हतं. ह्या प्रॉब्लेममध्ये का कंपल्सरी नव्हतं? तर हे जे आहे तिथे हे इम्पॉर्टंट आहे. तुम्ही इथे बघा, ओपनिंग WIPमध्ये हे जे मटेरियल मेन्शन केलं आहे ते कधी 100% असेल तर तुम्ही एकच मटेरियलचा कॉलम प्रिपेअर केला तरीसुद्धा चालू शकेल, जरी इथे 2 दिलेले आहेत तरीसुद्धा. आता पुढच्या सोल्युशनमध्ये सुद्धा तुम्हाला ती गोष्ट क्लिअर करतो की आता इथे 38,000 आपण सेपरेट फाइंड आउट केले, त्याचा पुढे काय आपण यूज करणार आहोत. ओके, त्याचा पुढे आपल्याला यूज कशा पद्धतीने करायचं ते सुद्धा तुम्हाला दाखवीन. ओके, कधी सेपरेट प्रिपेअर केलं तर कसं फाइंड आउट होईल आणि कंबाईन प्रिपेअर केलं तर कसं फाइंड आउट होईल ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. ओके, पण एक गोष्ट मेन लक्षात ठेवा, कधी इथे 100% नसतील तर तुम्हाला कंपल्सरीली 2मध्ये प्रिपेअर करायचं आहे. ओके, मग कंपल्सरी 1 आणि 2 तुम्हाला प्रिपेअर करणं कंपल्सरी आहे, कधी 100% दिले नसतील. कारण तेव्हा तुमचे इक्विव्हॅलंट युनिट्स फाइंड आउट होतात ना, ते डिफरंट फाइंड आउट होतात. कारण तुमचे ओपनिंग स्टॉकला तुमचं ॲझम्पशन असणारे फर्स्ट जे मटेरियल असणार आहे त्याला ॲझम्पशन असणारे 100%, त्यामुळे तुम्ही इथे 0 मेन्शन कराल. पण मटेरियल 2चे जे तुम्ही मेन्शन करणार ना ते यानुसार चेंज होतील. कारण इथे कधी 80% असतील तर तुम्ही इथे 20% चार्ज करणार आहात. मग 20% चार्ज केल्यामुळे तुमची ही जी अमाऊंट आहे ते डिफरंट फाइंड आउट होईल. त्यामुळे तुमची ही जी अमाऊंट फाइंड आउट झाली ना, ही जे इक्विव्हॅलंट युनिट्स फाइंड आउट झाले ते डिफरंट फाइंड आउट होतील. ओके, त्यामुळे बेसिक मटेरियलचं वेगळं कॅल्क्युलेशन येईल आणि जे अदर मटेरियल आहे मटेरियल 2 त्याचं डिफरंट फाइंड आउट होईल. ओके, त्यामुळे इक्विव्हॅलंट युनिट्स तुमचे डिफरंट फाइंड आउट होतात, त्यामुळे ते कंपल्सरी तुम्हाला ते सेपरेटच फाइंड आउट करावे लागतील. ओके, पण आत्ताच्या प्रॉब्लेममध्ये दोन्ही सेम फाइंड आउट झालेले आहेत, 38,000 आणि 38,000. ओके, त्यामुळे तिथे काही तुम्हाला कन्फ्युजन येणार नाही आहे. ओके, तिथे तुम्ही सिंगल जरी प्रिपेअर केलं असतं तरीसुद्धा तुमचं राईट होतं, डबल जरी प्रिपेअर केलं तरीसुद्धा तुमचं राईट आहे. ओके, आपलं फर्स्ट स्टेटमेंट आपलं कंप्लीट झालेलं आहे. आता सेकंड स्टेटमेंट बघा, आपण कुठली मेथड आपण फॉलो करतो आहे? FIFO मेथड आपण फॉलो करतो आहे. त्यामुळे ओपनिंग स्टॉक आपल्याला इथे मेन्शन करायचं नाही आहे, पहिली गोष्ट म्हणजे. ओके, ओपनिंग स्टॉक आपल्याला मेन्शन होत नाही, हे नाही लिहिले तरीसुद्धा चालतं. ओके, आता तुम्ही 2 मटेरियल कधी प्रिपेअर केले तर इथे अजून एक कॉलम ॲड होईल. 2 मटेरियल कधी तुम्ही प्रिपेअर केलं तर मटेरियल 1 आणि मटेरियल 2. ओके, पहिल्यांदा मी सिंगलचं तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन होईल ते सिंगलचं कॅल्क्युलेशन करताना ना कधी तुम्ही कधी इथे मटेरियल कधी शो केलं असतं ना, तुम्ही ते इनपुट मटेरियल आणि बेसिक मटेरियल ह्या दोघंही इथे मेन्शन केले असते तुम्ही. म्हणजे हे जे इनपुट मटेरियल किती आहेत, बेसिक मटेरियल 1,71,000 प्लस हे मटेरियल आहे 79,000, ते तुम्ही इथे दोन्ही मेन्शन केले. 1,71,000 1,71,000 आणि 79,000 हे इथे तुम्ही मेन्शन केले असते. त्यातून स्क्रॅप तुम्ही मायनस केला असता. स्क्रॅप मगाशी आपण कॅल्क्युलेट केले 3,000 आणि इथे तुम्ही टोटल कॉस्ट मेन्शन केली असती 171 प्लस 79 मायनस 3,000. अमाऊंट आली असती 2,47,000, ही तुम्ही यूज केली असती.
ओके, तुम्ही सेपरेट नसते प्रिपेअर केले असते तर. आणि इक्विव्हॅलंट युनिट आले असते 38,000, इथे तुम्ही मेन्शन केले तेच यूज केले असते, एकच मटेरियल तुम्ही प्रिपेअर केलं असतं तर. आणि त्यानुसार तुम्ही कॉस्ट पर युनिट इथे फाइंड आउट केली असती. 2,47,000 डिवाइड बाय 38,000 ही 6.5 तुमची कॉस्ट आली असती. ओके, पण आता आपण सेपरेट प्रिपेअर केल्यानंतर काय होईल ते दाखवते तुम्हाला. मटेरियल 1 हे जे आपण फाइंड आउट करतो ते मटेरियल 1 आणि जे सेकंड आहे ते मटेरियल 2. आता ही जी 6.5 आहे ना, मी इथे तुम्ही मेन्शन करून ठेवतो. ओके, इथे मेन्शन करून ठेवतो फक्त तुम्हाला काय केलेलं ते शो करण्यासाठी. 6.5. ओके, आता मटेरियल 1 ओपनिंग स्टॉक तर आपल्याला मेन्शन करायचंच नाही आहे. मी हे ओपनिंग स्टॉकमध्ये नव्हते मेन्शन केलं का, बेसिक मटेरियल मेन्शन केले होते आणि सेपरेट मटेरियल इनपुट मेन्शन केले होते, हे दोन. आता हे जे 1,71,000 बेसिक मटेरियल जे आपल्या प्रॉब्लेममध्ये इथे प्रोव्हाइड केलं आहे ते. ओके, म्हणजे मटेरियल 1. आणि हे जे 79,000 आपला मटेरियल 2 ते 1,71,000 प्लस 79 असे मी दोन्ही टोटल करून टोटल मटेरियल फाइंड आउट केलं मायनस स्क्रॅप केली, इज इक्वल टू तुम्हाला टोटल कॉस्ट फाइंड आउट झाली. ओके, हे ओपनिंग स्टॉकमध्ये म्हणजे ते मेन्शन नाही केलेलं, इथे बेसिक मटेरियल म्हणजे मटेरियल 1 प्लस मटेरियल 2ची अमाऊंट लेस स्क्रॅप केले आणि टोटल कॉस्ट आपण फाइंड आउट केली, कारण हे दोघांचे इक्विव्हॅलंट युनिट सेम होते म्हणून आपण तसं आपण फाइंड आउट करू शकलो असतो. मी तुम्हाला आधीपासूनच सांगते मटेरियल 1 आणि मटेरियल 2 इथे आपल्याला प्रिपेअर करणं कंपल्सरी नव्हतं. तर का कंपल्सरी नव्हतं ते मी तुम्हाला एक्सप्लेनेशन करून सांगतोय. ओके, तुम्ही असं प्रिपेअर करून तुम्ही 6.5 ही जी अमाऊंट फाइंड आउट केली ना ती तुम्ही अशी सुद्धा फाइंड आउट करू शकत होता. ओके, पण मी आता मटेरियल 1 आणि मटेरियल 2 नुसार तुम्हाला दाखवतो कशी फाइंड आउट होईल तुमची. मटेरियल 1 इनपुट मटेरियल 1ची किती आहे अमाऊंट, ही प्रोव्हाइड केलेली अमाऊंट मटेरियल 1 आहे 171. ओके, म्हणून मेन्शन करतो 1,71,000 इनपुटमध्ये 1,71,000. ओके, मटेरियल 2 म्हणजे ही तुम्हाला अमाऊंट जी प्रोव्हाइड केली ती मटेरियल 2. 79,000 जी अमाऊंट प्रोव्हाइड केली ना ती मटेरियल 2 79,000. ओके, लेबरची अमाऊंट तुम्हाला इथेच प्रोव्हाइड केलेली आहे. लेबर अमाऊंट आहे 1,38,230 आणि ओव्हरहेडची अमाऊंट आहे 69,120. ओके, 138,230 138,230 अँड 69,120. ओके, ही तुम्ही कॉस्ट मेन्शन केली, त्यामधून स्क्रॅप मायनस होईल. स्क्रॅप मायनस करताना फक्त मटेरियल 2 मधूनच मायनस करायचं आहे. ओके, स्क्रॅप मायनस बेसिकमधून आपल्याला तो मायनस शो करायचा नाही, आपल्या मटेरियल 2 मधून तो मायनस म्हणून शो करायचं. तर स्क्रॅप आपल्या करंट प्रोसेसमध्ये किती आहे 3,000 युनिट्स आहेत, आपण ऑलरेडी आपण फाइंड आउट केलेले आहेत. सॉरी 2,000 युनिट्स आहेत इंटू 1.5. आपल्याला इथे स्क्रॅपचा रेट आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे 1.5 म्हणून 2,000 इंटू 1.5 इथे आपला स्क्रॅप फाइंड आउट होईल. 2,000 इंटू 1.5 म्हणजे किती आहे ते 3,000 येईल. 3,000 आलेलं आहे. इथे आपला टोटल कॉस्ट आपल्याला फाइंड आउट होईल. टोटल कॉस्टसाठी आपला फॉर्म्युला आहे मायनस स्क्रॅप. ओके, 171 इथे 76 फाइंड आउट होतात. 79 मायनस 3 इज इक्वल टू 76. ओके, हे बाकीचे ॲज इट इज. ओके, कारण ते स्क्रॅप आपल्याला इथे मेन्शन करायचे नाही आहेत. ओके, नेक्स्ट आपल्याला इक्विव्हॅलंट युनिट्स मेन्शन करायचे आहेत. तर इथे आपण जे इक्विव्हॅलंट युनिट्स जे मेन्शन केले ते आपण डायरेक्टली वी कॅन मेन्शन दिस इक्विव्हॅलंट युनिट हिअर. ओके, मटेरियल 1 38,000. ओके, मटेरियल 2 38,000. नेक्स्ट लेबर 37,700 and overhead 37,700. Okay, labor 37,700 and overhead 37,700. Okay, after that we can find out cost per equivalent unit. Okay, for this we can use this formula, total cost divided by equivalent unit is equal to, you will be able to find out cost per equivalent unit. It is 4,000. It is 4.5. Next here same formula, 76,000 divided by 38,000 is equal to rupees 2. Next same formula, 138 230 divided by 37,700. Okay, it is 3.667. I am using 3 decimal point. ॲक्च्युली 3 डेसिमल पॉईंट का यूज करा, कारण त्यामुळे तुमचं जे आन्सर जे फाइंड आउट होईल ना ते थोडंसं ॲक्युरेट फाइंड आउट होईल. नाही तर 1 to 5 रुपीज 10 रुपीजचा डिफरन्स फाइंड आउट होईल. तुम्ही जेव्हा प्रोसेस अकाउंट जेव्हा फाइंड आउट कराल ना, प्रिपेअर कराल तेव्हा काहीतरी डिफरन्स फाइंड आउट होईल कधी तुम्ही 2 डिजिट यूज केले तर. त्यामुळे माझं एक सजेशन असेल का इथे जे कधी तुमचं कधी डेसिमल पॉईंटमध्ये कधी आन्सर फाइंड आउट होत असेल आणि ते अप्रॉक्सिमेट येत असेल म्हणजे अशा पद्धतीने, म्हणजे बघा तुम्ही 5-6 युनिट्स पॉईंटच्या पुढे तुमचे 7-8 पेक्षा सुद्धा जास्त ॲक्च्युली. ओके, त्यामुळे तुम्हाला इथे 3 डिजिटपर्यंत एक्सटेंड करा, माझं सजेशन असेल. ओके, नेक्स्ट सेम इथे सुद्धा फाइंड आउट करा. इथे आन्सर येते 1.833.
ओके, मी 3 डिजिटपर्यंत कन्सिडर करतो आहे. ओके, बघा हे जे फाइंड आउट झाले ना किती होतं, टोटल 6.5 होते. या दोघांची तुम्ही टोटल मी तुम्हाला सांगितलं ना की तुम्ही सेपरेट फाइंड आउट केले, कंबाईन फाइंड आउट केले. सेपरेट फाइंड आउट केले तर 4.5 + 2 = 6.5. म्हणजे आपण जे पहिले आन्सर फाइंड आउट केले तेच फाइंड आउट होतं आहे, फक्त इथं 2 पार्टमध्ये डिस्ट्रीब्यूट होते, मटेरियल 1 आणि मटेरियल 2. ओके, आणि इथे कंबाईन कधी एकच आपण फाइंड आउट केलं असतं तर एकच सिंगल मटेरियल असतं 6.5. ओके, एवढाच फक्त डिफरन्स झाला असता. आता तो डिफरन्स तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, आपल्याला पुढच्या स्टेटमेंटमध्ये आपण ते यूज करतो. ओके, पुढच्या स्टेटमेंटमध्ये आपण आता इथे आपले जे आपण जे इक्विवॅलंट आपण एलिमेंट कन्सिडर करणार. ओके, एलिमेंट ऑफ कॉस्ट जे कन्सिडर करणार ते एलिमेंट ऑफ कॉस्टमध्ये आपल्या 4 गोष्टी असतील. आपल्या आत्तापर्यंतच्या प्रॉब्लेममध्ये फक्त 3च गोष्टी होत्या, मटेरियल, लेबर अँड ओव्हरहेड. पण आत्ताच्या करंट प्रॉब्लेममध्ये तुमच्या 4 गोष्टी असतील. त्या कुठल्या, मटेरियल 1, मटेरियल 2, लेबर अँड ओव्हरहेड. ओके, मग तेव्हा ॲक्च्युली ह्या फक्त 2 गोष्टी इथे सेपरेट आपण मेन्शन करणार आहोत, तिथे आपण कंबाईन मेन्शन केल्या असत्या. एवढाच फक्त डिफरन्स होता. ओके, पण कधी मटेरियल जे ओपनिंग स्टॉकमध्ये प्रोव्हाइड केले ते कधी सेपरेट कधी प्रोव्हाइड केले असते, 60% 40% कधी प्रोव्हाइड केले असते, तर हे चेंज झाले असते. त्यामुळे आपल्याला कंपल्सरीली ते सेपरेट प्रिपेअर करणं गरजेचं होतं, कारण की तेव्हा आपले इक्विवॅलंट युनिट्सच आपले चेंज झाले असते. हे इक्विवॅलंट युनिट्स आपण हे फाइंड आउट केले 38,000 नसते फाइंड आउट झाले, ते मोर दॅन दॅट फाइंड आउट झाले असते, कारण इथे काहीतरी पर्सेंटेज आले असते, त्यानुसार इथे काहीतरी क्वांटिटी फाइंड आउट झाली असते आणि ती टोटलमध्ये ॲड झाली असती. त्यामुळे हे 38,000 ॲज इट इज राहिले असते, कारण मटेरियल 1 नॉर्मली आपण 100%च आपण ॲझम्पशन आहे. ओके, त्यामुळे मटेरियल 2 जेव्हा मेन्शन करणार तेव्हा तुम्हाला इथे ते ॲड होऊन आली असते आणि ही इक्विवॅलंट युनिट्स तुमचे इन्क्रीज झाले असते. ओके, त्यामुळे तुम्हाला ते सेपरेट फाइंड आउट करणं कंपल्सरी होते, पण करंट प्रॉब्लेममध्ये सेपरेट फाइंड आउट करणं कंपल्सरी नाही आहे. ओके, त्यानुसार तुम्ही आता सेकंड स्टेटमेंट तुमचं फायनल झालेलं आहे. ओके, आता नेक्स्ट स्टेटमेंट आपण प्रिपेअर करूया, स्टेटमेंट ऑफ इव्हॅल्युएशन. आता स्टेटमेंट ऑफ इव्हॅल्युएशनमध्ये एक गोष्ट तुम्हाला ॲड होईल प्रत्येक वेळेस. ती कुठली गोष्ट ॲड होणार आहे, मटेरियल. आपण पहिल्यांदा कोणती गोष्ट फाइंड आउट करूया. बघा, ह्या 4 गोष्टी आपल्याला नॉर्मली फाइंड आउट करायच्या असतात. ओके, नॉर्मल लॉस आपल्याला फाइंड आउट करण्याची गरज नसते, कारण ओके नॉर्मल लॉस आपल्याला फाइंड आउट करण्याची गरज नसते, कारण ते प्रॉब्लेममध्ये आपल्याला ऑलरेडी दिलेले असते. त्याचे स्क्रॅप व्हॅल्यूचा रेट आपल्या प्रॉब्लेममध्ये ऑलरेडी आपल्याला प्रोव्हाइड केलेला असतो. ओके, त्यामुळे नॉर्मल लॉस आपण यूज करत नाही, पण ह्या बाकीच्या गोष्टी आपण फाइंड आउट करतो. म्हणजे कुठल्या गोष्टी आपण फाइंड आउट करणार आहोत, ॲबनॉर्मल लॉस, युनिट कंप्लीटेड आपण फाइंड आउट करणार आहोत. फिफो मेथडचा प्रॉब्लेम असेल तर आपण ओपनिंगसुद्धा फाइंड आउट करतो, कारण हे 37,000 मधले आपण किती यूज करणार, 33,000 आपण मेन्शन करणार आहोत आणि 4,000 ओपनिंग आपण सेपरेट फाइंड आउट करतो. नेक्स्ट क्लोजिंग WIP आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, हे आपल्या 4 गोष्टी आपल्याला फाइंड आउट करायच्या, 1, 2, 3 आणि 4. ओके, ह्या 4 गोष्टी आपल्याला फाइंड आउट करायच्या. फिफोचा प्रॉब्लेम म्हणून 4 गोष्टी, कधी वेटेड ॲव्हरेजचा प्रॉब्लेम असतात ह्या 3च गोष्टी आपण फाइंड आउट केल्या असत्या. ओके, वेटेड ॲव्हरेजचा प्रॉब्लेम असेल तर आपण 3च गोष्टी आपण फाइंड आउट केल्या असत्या. प्लीज टर्न ऑफ युअर माईक. ओके, आता आपण फाइंड आउट करूया. फर्स्ट आपण यूज करूया ॲबनॉर्मल लॉस घेऊया. कुठलीही गोष्ट पहिली घेतली तरी सुद्धा चालेल. मी ॲबनॉर्मल लॉस घेतो. ॲबनॉर्मल लॉस इक्विवॅलंट युनिट्स आपल्याला यूज करायचे आहेत फर्स्ट स्टेटमेंटमधून. ओके, ॲबनॉर्मल लॉस फर्स्ट स्टेटमेंट, ॲबनॉर्मल लॉस इक्विवॅलंट युनिट, मटेरियल 1 100% 2,000, मटेरियल 2 100% 2,000, लेबर 1,600 अँड ओव्हरहेड 1,600. हेच आपले इक्विवॅलंट युनिट मेन्शन होतील, 2,000 2,000 1,600 1,600. ओके, किती मेन्शन होतील, मटेरियल 1 2,000, मटेरियल 2 2,000, लेबर 1,600, ओव्हरहेड 1,600. मटेरियल 1, मटेरियल 2, लेबर अँड ओव्हरहेड. ओके, या 4ही गोष्टी आपल्या मेन्शन होतील. ओके, त्याचं कॉस्ट पर इक्विवॅलंट युनिट्स आपण इथे फाइंड आउट केलेलं आहे. मटेरियल 1 4.5, मटेरियल 2 2, लेबर 3.667 अँड ओव्हरहेड 1.833. ओके, अमाऊंट फाइंड आउट करा मल्टिप्लाय करून 2,000 इंटू 4.5. ओके, 2,000 इंटू 2, 2,000 इंटू 3.667 अँड 2,000 इंटू 1.833. ओके, हे जे आहे ते डेसिमल पॉईंट मी काढून टाकतो ॲक्च्युली.
ओके, इथे आपण टोटल करूया सम. हे आपलं फर्स्ट आपले अमाऊंट फाइंड आउट होते. ॲबनॉर्मल लॉस किती 21,800. ओके, ॲबनॉर्मल लॉस 21,800. ओके, 21,800. ओके, नेक्स्ट आपण फाइंड आउट करूया ॲबनॉर्मल लॉस नंतर 33,000ची अमाऊंट आपल्याला फाइंड आउट करायचे. फिनिश आउटपुट. ओके, हे फिनिश अँड ट्रान्सफर 33,000. ओके, हे 33,000 आपल्याला यूज करायचे आहेत कारण ॲक्च्युली टोटल होते 37,000, त्यातले 4,000 ओपनिंग आहेत. ते आपल्याला ओपनिंगसुद्धा आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. ओके, फर्स्ट आपण आता आउटपुट. ओके, आउटपुट आपण मेन्शन करूया. आउटपुट ट्रान्सफर ह्या चारहीच कंपोनंट मेन्शन होतील. 4 कंपोनंट मटेरियल 1 2 3 सॉरी मटेरियल 1 2 लेबर अँड ओव्हरहेड. ओके, आता त्याचे इक्विवलेंट युनिट्स आपण कन्सिडर करूया. आउटपुट्सचे किती प्रोव्हाइड केले फिनिश गुड्सचे इक्विवलेंट युनिट्स. ओके, 33,000 33,000 33,000 33,000. ओके, आता हे तुम्ही 33 तुम्ही सेपरेट मेन्शन करतात ना. काही वेळेस एकच मेन्शन करतात टोटल कॉस्ट म्हणून आपण फाइंड आउट करतो. 33,000 इंटू टोटल कॉस्ट, या सर्वांची टोटल करायची. टोटल कॉस्ट किती आहे 12 रुपीज आहे. इंटू 12 करायचं. 33,000 इंटू 12 केलं तुम्हाला डायरेक्ट आन्सर फाइंड आउट होईल. पण आपण एकच मेथड प्रत्येक ठिकाणी फॉलो करते म्हणून मी तुम्हाला ॲज इट इज दाखवतो आहे कसं आपण फाइंड आउट करतो आहे ते. नाही तर दुसरी एक मेथड आहे जे आउटपुट ट्रान्सफर 100% असतात ना सर्व ठिकाणी 100%. त्यामुळे एकच मेन्शन करायचं 33,000 इथं 12 करायचे कारण टोटल कॉस्ट या सर्वांची टोटल 12 आणि इथे डायरेक्ट अमाऊंट आपली फायनल आउटर कॉलमला फाइंड आउट होईल. आउटर कॉलमला किती अमाऊंट फाइंड आउट होईल 33,000 इंटू 12. पण आपण ती किती 3,96,000 बघा आता तेवढीच अमाऊंट आता फाइंड आउट होईल 3,96,000 इथे खाली. ओके, कॉपी आणि व्हॅल्यू. ओके, 3,96,000. ओके, आता चेंज करतो मी तुम्हाला दाखवतो तेवढीच अमाऊंट फाइंड आउट होणार आहे. 4.5 इथे यूज होईल. 4.5 इथे 2 3.667 1.833. ओके, मल्टिप्लाय करून अमाऊंट फाइंड आउट करा इंटू. ओके, इथे सम फाइंड आउट करा. बघा 3,96,000. ओके, आपली सेम अमाऊंट आपली फाइंड आउट होते 3,96,000 3,96,000. ओके, नेक्स्ट आपल्याला काय फाइंड आउट करायचं ओपनिंग WIP आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर ओपनिंग WIP त्याचे युनिट्स इक्विवलेंट युनिट्स बघूया किती आहेत. ओपनिंग WIP बघा 0 0 0 0 मटेरियल 1 0 मटेरियल 2 0 सॉरी इक्विवलेंट युनिट्स किती आहेत 0 0 1,600 1,600. ओके, ओपनिंग WIP हे चारही आपल्याला मेन्शन करायचे. चारही मेन्शन करायचे आहेत. किती आहेत आपल्याला 0 आहेत ओपनिंग WIP. मटेरियल पण 0 आहेत 1,600 अँड 1,600. ओके, इक्विवलेंट युनिट्स आपण कन्सिडर केलेले आहेत. कॉस्ट पर इक्विवलेंट युनिट्स आपल्या ॲज इट इज मेन्शन होतील. कॉस्ट पर इक्विवलेंट युनिट. ओके, मल्टिप्लिकेशन करून घ्या. 0 इंटू 4.5 ते 0च येणार आहे. ओके, ओके सम करून घ्या. ओके, 8,800 रुपीज. ओके, 8,800 रुपीज हे काय फाइंड आउट झालेलं आहेत आपल्याला ओपनिंग WIP. ओके, 8,800. ओके, नेक्स्ट आता फायनली आपल्याला काय फाइंड आउट करायचं राहिलेलं आहे 1 2 आणि 3 गोष्टी आपण फाइंड आउट केल्या. आता लास्ट आपले क्लोजिंग WIP आपल्याला फाइंड आउट करायचं राहिलेलं आहे. क्लोजिंग WIP फायनल क्लोजिंग WIP त्याचे इक्विवलेंट युनिट्ससुद्धा आपण बघून घेऊया. इथून क्लोजिंग WIP आहे आणि त्याचे इक्विवलेंट युनिट्स बघा किती आहेत 3,000 3,000 1,500 1,500. ओके, बघा इथे मेन्शन केले आहेत इक्विवलेंट युनिट 3,000 3,000 1,500 अँड 1,500. ओके, क्लोजिंग WIP मटेरियल 1 2 लेबर अँड ओव्हरहेड. मटेरियल 1 2 लेबर अँड ओव्हरहेड. मटेरियल 1 2 लेबर अँड ओव्हरहेड. ओके,
इक्वेलंट युनिट्स आपण आत्ताच ॲक्च्युली बघितले, पुन्हा एकदा बघूया. 3000 3000 3000 3000 1500 अँड 1500 क्लोजिंग WIP. 3000 3000 1500 अँड 1500. कॉस्ट पर इक्वेलंट युनिट्स ॲज इट इज कॉपी पेस्ट आपल्या सेकंड स्टेटमेंटमधून ते कन्सिडर करतं, हे इथले आपण यूज केलेलं आहे. ओके, नेक्स्ट त्याची मल्टिप्लाय करून अमाऊंट फाइंड आउट करा. 3000 इंटू 4.5, 3000 इंटू 2, 1500 इंटू ओके जे असतील ते. ओके, ओके सम करायची. ओके 27750. ओके, क्लोजिंग WIP आपल्याला फाइंड आउट झाले 27750. ओके, आता आपल्याला फायनल जे प्रोसेस अकाउंट आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. ओके, फायनल प्रोसेस अकाउंट आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. बघा मी तुम्हाला एक सुरुवातीला एक स्टार्टिंगला एक गोष्ट सांगितली, तिचं एकदा पुन्हा एकदा क्लिअर करतो ती गोष्ट. मटेरियल 1 आणि मटेरियल 2 कधी तुम्ही सेपरेट नसते कधी प्रिपेअर केले तर इथे तुमचे 6.5 डायरेक्ट फाइंड आउट झाले असते. इथे तुमच्या सेकंड स्टेटमेंटमध्ये 6.5 डायरेक्ट फाइंड आउट झाले असते आणि थर्ड स्टेटमेंटमध्ये तुम्ही फक्त एकच मटेरियल मेन्शन केलं असतं आणि डायरेक्ट 6.5 ने मल्टिप्लाय केलं असतं. ओके, एकच मटेरियल मेन्शन केलं असतं, दुसरं मटेरियल मेन्शन नसतं केलं. इथे सुद्धा एकच मटेरियल मेन्शन झालं असतं डायरेक्ट 6.5 ने मल्टिप्लाय. इथे सुद्धा एकच मटेरियल यूज झालं असतं 6.5 ने मल्टिप्लाय. इथे सुद्धा एकच मटेरियल यूज झालं असतं 6.5 ने मल्टिप्लाय. ओके, तर अशा पद्धतीने तुमचं प्रिपेअर झालं असतं. ओके, पण आता आपण दोन मटेरियल आहेत असं आपण कन्सिडर करून आपण प्रिपेअर केलेलं आहे. आता आपलं फायनल आपला प्रोसेस अकाउंट आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. प्रोसेस कुठला अकाउंटचं नाव आहे? पीच आहे वाटतं ना, नाही क्यू आहे वाटतं. प्रोसेस क्यू अकाउंट. ओके, प्रोसेस क्यू आपला प्रोसेस क्यू अकाउंट आपल्याला इथे सुद्धा प्रिपेअर करायला सांगितलेलं आहे. ओके, ओके नेक्स्ट आता फायनल आपल्याला प्रिपेअर कर. ओके, आपण फिफो मेथड आपण फॉलो करतो आहे, त्यामुळे आपल्याला हे जे थर्ड स्टेटमेंट प्रिपेअर केल्यानंतर आपल्याला फायनल आउटपुट ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस किंवा फायनल आउटपुट ट्रान्सफर टू वेअर हाऊस. ओके, हे आपल्याला इथे फाइंड आउट करायला लागेल. वेअर हाऊसच मेन्शन केलेलं ना. ओके, वेअर हाऊसच आपल्याला मेन्शन केलं. फायनल आउटपुट ट्रान्सफर टू वेअर हाऊस. ओके, ते आपल्याला फाइंड आउट आता ते त्यामध्ये आपल्या 3 कंपोनंट आपले इन्क्लूड असतात. ओपनिंग WIP प्रिव्हियस पिरियड कॉस्ट, ओपनिंग WIP करंट पिरियड कॉस्ट आणि करंट पिरियड्स प्रोसेस कॉस्ट. या 3 कॉस्ट आपल्याला इन्क्लूड करून आपल्याला ते फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर आता ओपनिंग WIP प्रिव्हियस पिरियड कॉस्ट ही प्रॉब्लेममध्ये आपल्याला प्रोव्हाइड केलेली असणार आहे. प्रॉब्लेममध्ये आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे बघा, इथे दिलेली आहे प्रिव्हियस पिरियड कॉस्ट. या सर्वांची आपल्याला टोटल करायला लागेल, तेव्हा ते आपला कॉस्ट आपल्याला फाइंड आउट होईल. 24,000 14,400 अँड 7,200. या तिघांची टोटल करा, तुम्हाला फाइंड आउट होईल. ओके, 24,000 प्लस 14,400 प्लस 7,200 ही आपली ओपनिंग WIP ची प्रिव्हियस पिरियड कॉस्ट जी प्रॉब्लेममध्ये प्रोव्हाइड केली असते ती आपल्याला यूज करायची असते. या तिघांची टोटल केली. ओके, ती मेन्शन केली. नेक्स्ट करंट प्रोसेसची ओपनिंग स्टॉकची करंट पिरियड कॉस्ट आपण इथे फाइंड आउट केलेली आहे. ओके, 8,800 ओपनिंग WIP. ओके, ती 8,800 मेन्शन होईल. ही आपली टोटल आपली ओपनिंग WIP ची कॉस्ट प्रिपेअर फाइंड आउट झाली. या दोघांची टोटल करून तुम्ही पाहिजे तर सेपरेट सुद्धा इथे मेन्शन करू शकता, टोटल ओपनिंग WIP ची कॉस्ट. ओके, आणि करंट पिरियडची प्रोसेस कॉस्ट आपल्याला म्हणजे काय, आपल्याला जी आउटपुट आपण जे मेन्शन केलं त्याची कॉस्ट किती आहे ती 3,96,000. त्यामुळे ते 3,96,000 ॲड करून घ्या. 3,96,000. ओके, आपले टोटल आपलं नेक्स्ट प्रोसेसला जे आपण ट्रान्सफर करणार त्या आउटपुटची म्हणजे आता आपली कॉस्ट आपली किती फाइंड आउट झाली 4,50,000. ओके, आपण फिफो मेथड जेव्हा आपण फॉलो करतो तेव्हा आपल्याला ही कॉस्ट फाइंड आउट करणं कंपल्सरी आहे, कारण की आपल्या फिफो मेथडमध्ये आपल्याला ओपनिंग स्टॉकची जी कॉस्ट आहे त्याच्यामध्ये आपली जो ओपनिंग बॅलन्स आहे तो आपला ओपनिंग बॅलन्स आपल्याला नेक्स्ट प्रोसेसला आपण ट्रान्सफर करतो. आपला असं ॲझम्पशन असं फर्स्ट आपण ट्रान्सफर करतो. त्यामुळे ओपनिंग स्टॉकच्या आपल्या कॉस्टच्या 2 कंपोनंट ॲड करायचे आहेत आणि करंट पिरियडच्या प्रोसेसच्या आपण सेपरेट आपल्या कॉस्ट आपल्याला फाइंड आउट करायचे, कारण आपण इथे फर्स्ट स्टेटमेंटमध्ये आपण ते
ओके, थर्ड स्टेटमेंटमध्ये आपण ॲबनॉर्मल लॉस, आउटपुट ट्रान्सफर, ओपनिंग WIP, क्लोजिंग WIP आपण या गोष्टी आपण फाइंड आउट केलेल्या आहे. आपण नेक्स्ट आपण मेथड आपण फॉलो करतो आहे, फिफो मेथड आपण फॉलो करतो आहे. आणि फिफो मेथड फॉलो करत असल्यामुळे आपलं थर्ड स्टेटमेंट आपलं कंप्लीट झालं, स्टेटमेंट ऑफ इव्हॅल्युएशन. का त्यानंतर आपण आउटपुट ट्रान्सफरसाठी आपल्याला अमाऊंट आपल्याला फाइंड आउट करावे लागतात. तर त्या अमाऊंटमध्ये आपल्याला 3 गोष्टी इन्क्लूड कराव्या लागतात. फर्स्ट ओपनिंग WIP प्रिव्हियस पिरियड कॉस्ट, नेक्स्ट ओपनिंग WIP करंट पिरियड कॉस्ट आणि फायनली करंट पिरियड प्रोसेस कॉस्ट. या 3 गोष्टी आपल्याला ॲड कराव्या लागतात. तर त्यातली जी फर्स्ट कॉस्ट आहे ओपनिंग WIP प्रिव्हियस पिरियड कॉस्ट ही आपल्याला प्रॉब्लेममध्ये प्रोव्हाइड केलेली असते. ओके, या तिघांची टोटल. ओके, तर त्या तिघांची टोटल ही ओपनिंग WIPची आपल्याला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली 4000 युनिट आणि मटेरियल, लेबर आणि ओव्हरहेड या तिघांची इन्फॉर्मेशन इथे आपल्याला प्रोव्हाइड केली आहे. त्या तिघांची टोटल आपल्या इथे मेन्शन होईल ओपनिंग WIP प्रिव्हियस पिरियड कॉस्ट. ओके, नेक्स्ट ओपनिंग WIP करंट पिरियड कॉस्ट आपल्याला इथे थर्ड स्टेटमेंटमध्ये आपण फाइंड आउट केलेली असते. ओके, ती इथे आपण फाइंड आउट केलेली आहे 8800 रुपीज. ओके, ती आपण मेन्शन करणार आहोत 8800 रुपीज. आणि फायनली करंट पिरियड कॉस्ट म्हणजे करंट पिरियडचं जी आउटपुट कॉस्ट आहे ती आपण फाइंड आउट केली आहे, ती आउटपुट कॉस्ट. तर करंट पिरियडची आउटपुट कॉस्ट आपण इथे फाइंड आउट केलेली आहे 3,96,000. ओके, तर 3,96,000. ओके, हे या तिघांची टोटल आपली असणार आहे की करंट पिरियडला जे आपण आउटपुट नेक्स्ट प्रोसेसला जे ट्रान्सफर करणार आहोत म्हणजे जे वेअर हाऊसला जे आपण आउटपुट ट्रान्सफर करणार आहोत त्याची कॉस्ट आपली इथे फाइंड आउट होणार आहे 4,50,400 रुपीज. ओके, तर आपण प्रोसेस अकाउंटला आपण मेन्शन करणार आहोत. ओके, तर आपण हे थर्ड स्टेटमेंट नंतर आपण ही आउटपुट ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेसची आपण कॉस्ट आपण फाइंड आउट केली. आता आपल्याला प्रोसेस अकाउंट आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. ओके, प्रोसेस अकाउंट आता आपण प्रिपेअर करणार आहोत. हे प्रोसेस अकाउंट, प्रोसेस कोणता अकाउंट आहे? प्रोसेस. ओके, क्यू अकाउंटच आहे. ओके, प्रोसेस क्यू अकाउंट. ओके, त्यामध्ये ओपनिंग WIP म्हणजे जी आपल्या प्रॉब्लेममध्ये दिलेली असते कॉस्ट तीच आपण मेन्शन करतो. ओके, त्याची आपण ऑलरेडी आपण टोटल आपण फाइंड आउट केलेले स्टेटमेंटमध्ये इथे 45,600. तर ते ओपनिंग WIP 45,600 आणि युनिट्स आपण ऑलरेडी आपण वर्किंगमध्ये आपण प्रिपेअर केलेले होते, फाइंड आउट केलेले होते, प्रॉब्लेममध्ये सुद्धा आपल्याला प्रोव्हाइड केले आहेत. द ओपनिंग WIP युनिट्स आर 4,000 युनिट्स. ओके, तर 4,000 युनिट्स आपले युनिट्समध्ये मेन्शन होतील. ओके, इनपुट मटेरियल आपल्याला प्रॉब्लेममध्ये पण दिलेलं होतं, वर्किंगमध्ये सुद्धा आपण फाइंड आउट केलेलं इनपुट आपले आहेत इथे 40,000 युनिट्स. ओके, ते इनपुट मेन्शन होतील 40,000 युनिट्स. ओके, आणि त्याची अमाऊंट आपल्याला मटेरियलची अमाऊंट आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे 1,71,000. ओके, मटेरियलची अमाऊंट आपल्याला प्रोव्हाइड केली 1,71,000. आणि करंट प्रॉब्लेममध्ये आपल्या इथे 2 मटेरियल आहेत. ओके, ते एक मटेरियल झालं इनपुट मटेरियल, ते बेसिक मटेरियल झालं आणि अजून एक मटेरियल आहे 2 मटेरियल. त्याला मटेरियल 2 पाहिजे तर मेन्शन करू शकता. मटेरियल 2 त्याची कॉस्टसुद्धा आपल्याला प्रॉब्लेममध्ये प्रोव्हाइड केलेली आहे इथे 79,000. ओके, हा आपला फर्स्ट प्रॉब्लेम आहे का ज्याच्यामध्ये 2 मटेरियल होते, मटेरियल 1 आणि मटेरियल 2. ओके, ते दोन्ही मटेरियल आपण मेन्शन करणार आहोत. मटेरियल हे बेसिक मटेरियल आपण मेन्शन केले आणि नेक्स्ट आता 79,000 मटेरियल 2 आपण मेन्शन करणार आहोत. त्या 79,000ला इनपुट युनिट्स नाही आहेत. ओके, ते फक्त मटेरियल आहेत, ते 79,000 आपल्या मेन्शन होतील. लेबर आपल्याला प्रॉब्लेममध्ये आपल्याला प्रोव्हाइड केले आहेत 1,38,230 आणि ओव्हरहेड 120 ते आपण ॲज इट इज मेन्शन करणार आहोत 1,38,230. लेबर ओव्हरहेड 69,120. ओके, ते ॲज इट इज मेन्शन होतील. आणि करंट प्रॉब्लेममध्ये वाटतं ॲबनॉर्मल गेन नाही आहे, आपल्या स्टेटमेंटमध्ये आपण प्रिपेअर केलेलं आहे. फर्स्ट स्टेटमेंटमध्ये सुद्धा आपण प्रिपेअर केलेलं आहे, वर्किंगमध्ये सुद्धा आपण फाइंड आउट केलेलं आहे. ॲबनॉर्मल लॉस आहे करंट प्रॉब्लेममध्ये. किती युनिट्स आहेत? 2,000 युनिट्स आहेत ॲबनॉर्मल लॉस. ओके, आपण वर्किंगमध्ये सुद्धा आपण प्रिपेअर केलेलं होतं. हे बघा 2,000 युनिट्स हे वर्किंग होतं आपलं. 2,000 युनिट्स ॲबनॉर्मल लॉस आहे. ओके, हे बघा ओपनिंग WIP 4,000 युनिट इंट्रोड्यूस 40,000. ओके, ॲबनॉर्मल लॉस आहे 2,000 युनिट्स. नॉर्मल लॉस आपले 2,000 युनिट्स आहे. ओके, तर आपण ते आता मेन्शन करूया. ओके, नॉर्मल लॉस आपले किती युनिट्स आहेत? 2,000 युनिट्स आहे आणि त्याची अमाऊंट पर युनिटची इन्फॉर्मेशन आपल्या प्रॉब्लेममध्ये प्रोव्हाइड केलेली असते. इथे आपल्याला प्रोव्हाइड केले आहेत 1.5 ईच. ओके, युनिट्स किती आहेत? 2,000 युनिट्स आहेत इंटू 1.5. 2,000 इंटू 1.5 इज इक्वल टू 3,000 रुपीज येतील. ओके,
नेक्स्ट क्लोजिंग WIP. क्लोजिंग WIP आपण युनिट्स आपल्या फर्स्ट स्टेटमेंटमध्ये सुद्धा मेन्शन केलेले आहेत, वर्किंगमध्ये सुद्धा मेन्शन केलेले आहेत, प्रॉब्लेममध्ये सुद्धा मेन्शन केलेले आहेत. बघा इथे फर्स्ट स्टेटमेंटमध्ये आपण मेन्शन केलेले आहेत क्लोजिंग WIP 3000 युनिट्स. ओके, वर्किंगमध्ये सुद्धा आपण मेन्शन केलेले होते 3000 युनिट्स आणि प्रॉब्लेममध्ये सुद्धा आपल्याला प्रोव्हाइड केले 3000 युनिट्स. ओके, तर युनिट्स आपण मेन्शन करून घेऊया. क्लोजिंग WIP 3000 युनिट्स आणि त्याची जी अमाऊंट आहे ती अमाऊंट आपण थर्ड स्टेटमेंटमध्ये आपण फाइंड आउट केलेली आहे. त्याची जी अमाऊंट आहे ती आपण थर्ड स्टेटमेंटमध्ये आपण फाइंड आउट केलेली अमाऊंट क्लोजिंग WIP. ओके, 27,750. ओके, ही अमाऊंट आपण ऑलरेडी फाइंड आउट केली, ती आपण क्लोजिंग WIP आपण मेन्शन करणार आहोत. 27,750 आहे ना, 27,750. ओके, ते आपण ॲज इट इज आपण इथे मेन्शन करणार आहोत 27,750. ओके, नेक्स्ट आउटपुटसाठी आपण थर्ड स्टेटमेंट नंतर जे आपण स्टेटमेंट प्रिपेअर केले त्याच्यामध्ये आपण आउटपुटची अमाऊंट इथे आपण फाइंड आउट केलेली आहे. ओके, 4,50,400 ती आपण ॲज इट इज आपण मेन्शन करणार आहोत 4,50,400. आणि त्याचे जे युनिट्स आहेत ते युनिट्स आपण फर्स्ट स्टेटमेंटमध्ये सुद्धा मेन्शन केले, पण ते कंबाईन करून आपल्याला मेन्शन करायचे आहेत, म्हणजे ओपनिंग WIP आणि ते दोघांची टोटल करायचे. ओके, ओपनिंग WIP आहे 4,000 आणि प्लस फिनिश्ड 33,000, असे आपले टोटल 37,000 आपले टोटल आउटपुट आहेत नेक्स्ट प्रोसेसला जे ट्रान्सफर होणार आहेत ते. ओके, तर ते आपण आउटपुट आपण मेन्शन करणार आहोत 37,000. ओके, आउटपुट 37,000, त्यामधले 4,000 ओपनिंग WIP होते आणि करंट पिरियडमध्ये करंट प्रोसेस आपले झालेले होते ते 33,000, म्हणजे असे टोटल 37,000 आहेत. आपण वर्किंगमध्ये ते आपण मेन्शन केलेले आहेत. आपण जे वर्किंग जे आपण प्रिपेअर केलेलं होतं त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी आपण मेन्शन केले 37,000. ओके, ते आपण मेन्शन करणार आहोत इथे 37,000 आणि त्याची कॉस्ट आपण थर्ड स्टेटमेंटमध्ये जी आपण नंतर जी आपण अमाऊंट आपण फाइंड आउट केली तिथे आपण फाइंड आउट केलेली आहे. ओके, ही थर्ड स्टेटमेंट आपण इथे प्रिपेअर केलं, त्याच्या खाली आपण त्या आउटपुटची अमाऊंट आपण इथे आपण फाइंड आउट केलेली. ओके, 4,50,500. ओके, ते इथे आपण मेन्शन करणार 4,50,400. ओके, नेक्स्ट आपले ॲबनॉर्मल लॉस आपल्याला मेन्शन करायचं आहे. ॲबनॉर्मल लॉस आपण इथे फाइंड आउट केलं थर्ड स्टेटमेंटमध्ये 21,800. ॲबनॉर्मल लॉस 21,800 मी इथे मेन्शन करतो बाय ॲबनॉर्मल लॉस. ॲबनॉर्मल लॉस युनिट सुद्धा आहे 2,000 युनिट्स आणि त्याची अमाऊंट ऑलरेडी आपण फाइंड आउट केलं 21,800. ओके, बघा आपल्या इथे प्रोसेस अकाउंट आपल्या इथे टॅली होत आहे. ओके, 5,02,950. ओके, आपला टॅली होतं इथे अकाउंट. ओके, आता मटेरियल 1 आणि मटेरियल 2 हे का मेन्शन झालेत ते तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय. मटेरियल 1 मटेरियल 2 का मेन्शन झालेले आहेत. आपण आधी प्रॉब्लेम केलेले होते त्याच्यामध्ये असं मेन्शन झालेलं नव्हतं, पण करंट प्रॉब्लेममध्येच मटेरियल 1 मटेरियल 2 का मेन्शन झालेत, कारण की इथे आपल्याला सेपरेट आपल्याला प्रोव्हाइड केले आहेत. युनिट इंट्रोड्यूस जे प्रोव्हाइड केलेलं आहे त्या युनिट इंट्रोड्यूसमध्ये आपल्याला 40,000 युनिट्स आणि तिथे आपल्याला अमाऊंटसुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे. तर ही जी अमाऊंट आहे बेसिक मटेरियलची अमाऊंट आहे आणि सेपरेट जी अमाऊंट प्रोव्हाइड केली तिथेसुद्धा मटेरियलची अमाऊंट प्रोव्हाइड केलेली आहे. ओके, करंट मंथमधलं जे प्रोसेस आहे करंट पिरियडची जी प्रोसेस आहे त्याचीसुद्धा सेपरेट अमाऊंट आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. त्यामुळे हे जे आहे मटेरियल 1 हे बेसिक मटेरियल आणि हे आहे मटेरियल 2. ओके, आणि मी दुसरी गोष्टसुद्धा तुम्हाला सांगितलेली की तुम्ही मटेरियल 1 आणि मटेरियल 2 असे कधी सेपरेट जरी मेन्शन नसते केले तरीसुद्धा झालं असतं, कारण की इथे ओपनिंग आहे तिथे मटेरियल 100% यूज झालेलं आहे लास्ट ओपनिंग प्रोसेसमध्ये. ओके, त्यामुळे कधी तुम्ही सेपरेट जरी नसते मेन्शन केले तरीसुद्धा तुमचा प्रॉब्लेम राईटच आला असता आणि त्याच्यामध्ये काहीच इश्यू झाला नसता ॲक्च्युली. ओके, फक्त मटेरियल तुम्ही सेकंड स्टेटमेंटमध्ये मेन्शन करताना ह्या दोघांची टोटल करून तुम्ही मटेरियलची अमाऊंट मेन्शन केली असती. ओके, एवढंच फक्त तुम्हाला करावं लागलं असतं. तुम्हाला मटेरियल 1 मटेरियल 2 सुद्धा करण्याची गरज नव्हती, कारण की ते जे ओपनिंग मटेरियल आहे ते 100% आहे. पण कधी ओपनिंग मटेरियल कधी 100% नसेल तर त्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला कंपल्सरीली मटेरियल 1 आणि मटेरियल 2 अशा सेपरेट कॉलम प्रिपेअर करणं गरजेचं आहे. ओके, कारण की आता तुम्ही आन्सरमध्ये कधी बघितलं तर मटेरियल 1चे जे इक्विव्हॅलंट प्रोडक्शन आणि मटेरियल 2चे इक्विव्हॅलंट प्रोडक्शन हे दोन्ही सेम आहेत. ओके, आणि कधी फर्स्ट प्रोसेसमध्ये कधी आपल्याला ओपनिंग WIPमध्ये कधी ते पर्सेंटेज कधी वेगळे असते, म्हणजे इथे कधी 100%च्या जागी कधी दुसरे कधी पर्सेंटेज इथे असते.
तर आपले ते सेपरेट आले असते, म्हणजे ते डिफरंट आपल्याला अमाऊंट इथे इक्विव्हॅलंट प्रोडक्शन फाइंड आउट झाली असते. हे 38 नसते फाइंड आउट झाले, मग इथे 38 फाइंड आउट झाले असते आणि इथली अमाऊंट आपली चेंज झाली असते. हे इक्विव्हॅलंट प्रोडक्शन आहे ते चेंज झाले असते, कारण की इथे पर्सेंटेज आले असते. ओके, त्यामुळे ही अमाऊंट आपली चेंज झाली असती, आपली ही क्वांटिटी आपली चेंज झाली असती. ओके, त्यामुळे आता करंट प्रॉब्लेममध्ये 100% असल्यामुळे ओपनिंग WIP आपल्याला हे सेपरेट प्रिपेअर करण्याची तशी गरज नव्हती. पण मी तुम्हाला फक्त कशा पद्धतीने सेपरेट प्रिपेअर केले जातात हे याची एक ॲडिशनल रिव्हिजन व्हावी म्हणून मी हा तुम्हाला सेपरेट प्रिपेअर करून दाखवलेलं होतं. ओके, आता इथे सेपरेट प्रिपेअर केल्यामुळे तुम्ही सेकंड स्टेटमेंटमध्ये तुम्ही सेपरेटच डायरेक्ट कॉलम प्रिपेअर करता. ओके, सेकंड स्टेटमेंटमध्ये तुम्ही डायरेक्ट सेपरेट कॉलम प्रिपेअर केलेला आहे. ओके, पण कधी ते सेपरेट नसते तर तुम्ही इथेच ते ॲड केले असते, म्हणजे हे 1,71,000 प्लस 79,000 हे ॲड करून 3,000 तुम्ही मायनस केले असते आणि इक्विव्हॅलंट प्रोडक्शन तुम्ही 38,000 शो केले असते. तर इथे तुम्हाला अमाऊंट फाइंड आउट झाली असती 6.5. ओके, पर युनिट अमाऊंट फाइंड आउट झाली 6.5, म्हणजे ह्या दोघांची टोटल फाइंड आउट झाली असती. ओके, 4.5 प्लस 2 या दोघांची टोटल तुम्हाला फाइंड आउट झाली असती 6.5. ओके, त्यामुळे तुमच्या प्रॉब्लेममध्ये कुठलीही तुमची मिस्टेक झाली नसती किंवा प्रॉब्लेम क्रिएट झाला नसता. ओके, फक्त पण तुमची रिव्हिजन व्हावी, एक ॲडिशनल प्रॉब्लेम हवा अशा पद्धतीचा, म्हणून मी तुम्हाला ते सेपरेट फक्त प्रिपेअर करून दाखवलेलं आहे. तुम्ही सेपरेट प्रिपेअर करू शकता कधी तुम्हाला जेव्हा अशा दोन प्रकारे तुम्हाला अमाऊंट प्रोव्हाइड करतात तेव्हा. तुम्ही आत्तापर्यंतचे जेवढे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केले त्या प्रॉब्लेममध्ये तुम्ही बघू शकता की ही अमाऊंट तुम्हाला प्रोव्हाइड केलेली नाही आहे, फक्त हीच अमाऊंट तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. ओके, पण ह्या करंट प्रॉब्लेममध्ये ह्या दोन्ही अमाऊंट प्रोव्हाइड केले, ही पण अमाऊंट प्रोव्हाइड केली आणि हिचे सुद्धा मटेरियलची अमाऊंट प्रोव्हाइड केलेली आहे. त्यामुळे तुम्ही ते सेपरेट मटेरियल 1 आणि मटेरियल 2 तुम्ही कॉलम प्रिपेअर करू शकला. ओके, आणि दुसरी गोष्ट इथे कंपल्सरी का नव्हतं, कारण ओपनिंग WIPला इथे 100% मेन्शन केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला कंपल्सरी नव्हतं मटेरियल 1 आणि मटेरियल 2 अकाउंट सेपरेट कॉलम प्रिपेअर करणं. पण कधी चेंजेस असतील, म्हणजे इथे 60%, 80%, 40% कधी असेल तर तुम्हाला कंपल्सरी मटेरियल 1 आणि मटेरियल 2 अकाउंट कॉलम प्रिपेअर करणं गरजेचं आहे. ओके, तुम्ही आता सेकंड स्टेटमेंटमध्ये प्रिपेअर करून इथे कॉस्ट पर इक्विव्हॅलंट युनिट फाइंड आउट केले. नेक्स्ट तुम्ही स्टेटमेंट ऑफ इव्हॅल्युएशन प्रिपेअर केलं. ओके, त्यानंतर तुम्ही एक ॲडिशनल वर्किंग नोट प्रिपेअर केली ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस अमाऊंट फाइंड आउट करण्यासाठी. ओके, त्याच्यामध्ये तुम्ही 3 गोष्टी इन्क्लूड करता. ओपनिंग WIP प्रिव्हियस पिरियड कॉस्ट जी प्रॉब्लेममध्ये प्रोव्हाइड केलेली असते. नेक्स्ट ओपनिंग WIP करंट पिरियड कॉस्ट जी तुम्ही थर्ड स्टेटमेंटमध्ये प्रिपेअर करता, फाइंड आउट करता, इथे फाइंड आउट केलेली आहे तुम्ही. आणि फायनली करंट प्रोसेसची कॉस्ट तुम्ही फाइंड आउट करता, म्हणजे फिनिश आउटपुटची तुमची जी कॉस्ट आहे ती इथे 3,96,000 तुम्ही प्रिपेअर केली आहे, ती तुम्ही तिघांची टोटल करून तुम्ही फाइंड आउट करता. आउटपुट किती अमाऊंटचं ट्रान्सफर होणार आहे ते येते 4,50,400. आणि फायनली तुम्ही प्रोसेस अकाउंट प्रिपेअर केलेलं आहे. ओके, हे प्रोसेस अकाउंट तुम्ही प्रिपेअर केलेलं आहे. त्याच्यामध्ये ओपनिंग WIPची अमाऊंट तुम्ही प्रॉब्लेममधून कन्सिडर केलेली आहे. नेक्स्ट इनपुटची अमाऊंटसुद्धा तुम्ही प्रॉब्लेममधून घेतलेली आहे. ही जी बेसिक इनपुट आहे ते तुम्हाला इथे दिलेलं आहे प्रॉब्लेममध्ये, हे बेसिक इनपुट. ओके, मटेरियल 1 आणि मटेरियल 2 तुमच्या त्याच्याच खाली प्रोव्हाइड केले 79,000 ते मेन्शन होईल. लेबर आणि ओव्हरहेडसुद्धा तिथेच आपल्याला प्रोव्हाइड केले, ह्या तिन्ही अमाऊंट इथे प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके, या तिन्ही अमाऊंट तुम्हाला इथे प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके, नेक्स्ट तुम्हाला नॉर्मल लॉस तुम्हाला प्रॉब्लेममध्ये युनिट्स प्रोव्हाइड केले आहेत आणि रुपीज पर युनिटसुद्धा प्रोव्हाइड केले, ते तिथून तुम्ही मेन्शन केले. ॲबनॉर्मल लॉस तुम्ही थर्ड स्टेटमेंटमधून फाइंड आउट केलं. क्लोजिंग WIPसुद्धा थर्ड स्टेटमेंटमधून फाइंड आउट केलं. आणि आउटपुट थर्ड स्टेटमेंट नंतर तुम्ही जे स्टेटमेंट प्रिपेअर केलेलं आहे किंवा वर्किंग नोट प्रिपेअर केलं आहे तिथून तुम्ही फाइंड आउट केलं. तुमची टोटल इथे प्रोसेस अकाउंट तुमचा टॅली होत आहे. ओके, युनिट्स 44,000 अँड रुपीज 5,02,950. ओके, तर अशा पद्धतीचा हा फर्स्ट आपला प्रॉब्लेम होता. ओके, आता नेक्स्ट आता सेम टाईपचा प्रॉब्लेम घेणार आहोत आपण, पण त्याच्यामध्ये तुम्हाला कंपल्सरीली मटेरियल 1 आणि मटेरियल 2 अकाउंट तुम्हाला कॉलम प्रिपेअर करायचे, तसा आपण प्रॉब्लेम घेणार आहोत. ओके.